नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 जून 2026. मी माझ्या शेतामध्ये शेतकऱ्याला सर्वप्रथम विनंती आहे, पाऊस पडलाय, जमिनीमध्ये जर ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकतात. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 25 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त पाऊस काय होणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, समान एकदाच पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील काय होणार आहे, परत कोकण पट्टीपासून ते मुंबईपर्यंत परत मान्सून सक्रिय होणार आहे आणि राज्यामध्ये आज दुपारनंतर चांगल्या अशा सरीव सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, या शेतकऱ्याचे फोन आले. नांदेड जिल्ह्याचा काही भाग, तर ते म्हणले आम्हाला पाऊस पडलेला नाही, काही भागात पडला आणि काही सोडला. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आजपासून काय होणार, थोड्या सरी येत्या, पण 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते डायरेक्ट जवळपास 10 जुलैपर्यंत दररोज तुमच्या भागात देखील पाऊस पडणार आणि तुमच्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर आज देखील विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार, पेरणी योग्य पडणार आहे. तुमच्या शेतकऱ्याची विदर्भातली देखील पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भात देखील काही भागात पडला आणि काही भाग सुटलेला आहे. ते जे सुटलेल्या भागात आहे त्या भागात देखील पेरणी होणार आहे. म्हणून पाऊस पडणार आहे, तुमच्या देखील चांगला पाऊस राहील आणि पेरणी योग्य पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यात देखील तसंच राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडला, काही गाव सुटलेले आहेत, तर ह्यामध्ये आणखीन 10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये बी पाऊस पडणार आहे, तुमची देखील पेरणी लागणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यात देखील आज देखील दुपारनंतर काय होईल, सरी येतील आणि चांगला पेरणीयोग्य पाऊस पडेल. म्हणून हे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या म्हणजे लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, संभाजीनगर, जालना, ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमचं पेरणीचं नियोजन करायचं. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक, अहिल्यानगर, तुमच्याकडे देखील काय होणार आहे, ह्या 10 दिवसामध्ये आणखीन म्हणजे आज 25 ते जवळपास 15 दिवसामध्ये आणखीन खूप पाऊस पडणार आहे आणि ओढे नाले वाहणार आहेत आणि तुमच्या देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या आणि चांगला पाऊस पडणार आहे, तुमची देखील पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे बारामती साईड झालं, राहुरी, त्याच्यानंतर घाटमाता परिसर, पुणे जिल्हा इकडं कडाष्टी, बीड, ह्या त्या भागामध्ये अद्याप काही ठिकाणी पाऊस पडला नाही. आज दुपारनंतर तिकडे देखील सरी सुरू होते आणि तुम्हाला देखील पाऊस पडेल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं. सांगायचं झालं तर सगळ्या सारांशमध्ये सांगतो, जवळपास आता 25 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत दररोज एकदा सगळीकडे पाऊस पडणार नाही. दररोज आज ह्या भागात पडेल, उद्या त्या भागात पडेल, परवा त्या भागात पडेल, पुन्हा पहिल्या दिवशी त्या भागात येईल, असं करत सगळीकडे पाऊस पडणार आहे, सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सगळीकडे एकदा पाऊस पडणार नाही. फक्त शेतकऱ्याला विनंती, पेरणी करत असताना जमिनीतली ओल तपासा आणि ओल तपासल्याच्या नंतर काय होणार आहे की तुम्हाला तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायला काय हरकत नाही. मी देखील, आम्हाला पाऊस खूप पडला, ईदभरच्या जास्त ओल आहे, आमच्या इकडं 1 फूट ओल गेली, आम्ही देखील पेरणी करण्यासाठी म्हणून आज जमतं का ट्रॅक्टर, पण या ठिकाणी ट्रॅक्टर चालतच नाही, फसतंय. म्हणून आज देखील आम्ही थांबणार आहे. जर ऊन पडलं तर पेरणीचा आज देखील निर्णय घेऊ, पण सध्या तरी ट्रॅक्टर चालत नाही म्हणून आजच्या दिवस आम्ही पेरणी थांबवलेली आहे. तर राज्यात असंच शेतकऱ्यांनी काय करायचं, आपली जमिनीतली माती तपासायची, ओल ईदबीर असली तर कधी पेरणी करू शकता. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. बियाणं निवडत असताना आपल्या शेजाऱ्याला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या पाहुण्याला ज्या व्हरायटीला उतरला तसे बियाणं निवडा. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि राज्यात मात्र दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. परत एकदा सांगतो, जूनमध्ये म्हणलं होतं कमी पडणार, जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार, ऑगस्टमध्ये मोठे 2 पाऊस पडणार आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचे चांगला पाऊस झोडपून काढणार. 13 नोव्हेंबरला थंडी येणार. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. अचानक वातावरण बदल झाला, उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.